एकच धाव भेटेल, एक धावाने संतुष्टी. एक धावली धावसंख्या 3. सैफ चांगली फलंदाजी करते, अप्रतिम चांगली आहे आणि पार्टनरशिप बनावं लागेल मैदानाच्यात. भाग्यदारी बनवणं आम्हाला गरजेचं आहे मैदानाच्यात मध्ये. 2 चेंडू फेकलेत, अजूनपर्यंत 3 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी, अमोलचा चांगला डप्पा अजूनपर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा किरण स्ट्राईक वरती असणार आहे. राईट टप फॉर द विकेट. नक्की चांगला फटका विंड विकेट मध्ये एक खडू आपण पाहतोय. नक्की चांगली फिटिंग आहे. एकच धाव भेटेल, एक धाव धावसंख्या 4 या आकड्यावरती. कुठलाही गडी बाद नाही, धाव भाग्यदारी बनवणं गरजेचं आहे मैदानाच्यात. 2 षटकाचा खेळ आपण पाहतोय. 12 चेंडू पहिल्या षटकातील अजूनपर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू फेकले गेलेत आणि 4 धावा झाले. सैफ स्ट्राईक वरती असणारा बाहुबली पालघरचा. नक्कीच त्याच्या बॅटमधून किती धावा येतील पाहायला भेटेल मित्रांनो. पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेट. हा बॅटचा एज आहे, फलंदाज बाद. याचवेळी कीपरने चांगलीच कॅच पकडले. फलंदाज होते बाद. पहिला धक्का, पहिला गडी बाद. अजूनपर्यंत बाद केली गेली तर 4 चेंडू 4 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. पुढचा फलंदाज अर्कम. पुढचा फलंदाज अर्कम. अमोल अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या मध्ये अजूनपर्यंत सादर करतोय. लगेच 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये 4 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा अमोल धावायला चालू केलेले, चेंडू फेकलाय. शानदार फटकेबाजी चालू आहे. 1 धाव भेटेल. डिक्लेरेशन एरिया मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव आणि धाव संख्या 5 चेंडू झाले. तर अमोल चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. मॅग्निफिसेंट. अजूनपर्यंत थांबवलाय फलंदाजांना, अक्षरशः गंडवलाय. 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. सैफ बॅक टू दी पब्लिक. या वेळीच मोठा परार करायचा होता. चेंडू धावणा आदललाय पॅड वरती. 1 षटकाचा खेळ समाप्त होते. धाव संख्या 5 1 गडी बाद. नक्कीच चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या मध्ये. 1 षटकाचा खेळ समाप्त. अमोलने काय गोलंदाजी केलाय, प्रभावित केलं या षटकामध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज किरणला पाहतोय. येणारे चेंडू 6 चेंडू मध्ये नक्कीच तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल मैदानाच्या मध्ये आणि छक्के आणि चौकार लावावं लागतील मैदानाच्या मध्ये. तेव्हा तुमचा स्कोर एक डिफेंडेबल टोटल बनू शकते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करतोय आपण. आकाशाला पाहतोय. आकाश राईट अप ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा पहिला चेंडू खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा वाईट आहे. वाईट +1. 2 धावा भेटेल. 2 धावा धाव संख्या 7 या आकड्यावरती 1 गडी बाद. नक्कीच समाधान गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. समाधानचा पहिला चेंडू दिशाची भटकलेला होता. नक्कीच अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये अल्जम्या पालघरला जिंकायचं असेल तर आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. सीमारेखा पार. षटकार. इस बार गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ा छक्का. शानदार स्ट्रोक किरण के बल्ले से. काय दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या चालू आहे. उत्कृष्ट. पुढे आला आणि पुढे आल्यावरच जो प्रहार केलाय चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर. चेंडू चांगला कमबॅक आहे. गोलंदाज समाधान याचा. समाधान पहिल्या चेंडूवरती 1 षटकार खेळला होता. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक. समाधान पण सांगतोय तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज गोलंदाज आपण समाधान याला पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू वाढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय मैदानाच्या मध्ये फलंदाजी चालू आहे. आक्रमक दर्जाची फलंदाजी मैदानाच्या मध्ये. अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय फलंदाज किरण. 5 चेंडू आणि 13 धावा. धाव संख्या 19 1 गडी बाद. समाधान वरती गेलेले हमले पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच दर्जेदार. पुन्हा एकदा जाऊया राईट ओव्हर द विकेट ना.
पुन्हा एकदा नक्की चांगला फटका आहे, फिल्डर आहे, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, 2 धावा भेटतात, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या मध्ये बांधतोय, 2 धावा, धावसंख्या 21 झालेली आहे आणि एक गडी बाद नक्कीच भाग्यदारी मैदानाच्या मध्ये चालू आहे. 6 चेंडू आणि 15 धावा, नक्कीच दर्जेदार फलंदाजी अखेरची आपण पाहतोय. अगला पुढचा चेंडू आहे, याच वेळी त्रिपुराचित एस्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, फलंदाज बॅक टू द पवेलियन, दुसरा गडी बाद. मोठा शॉट केल्याचा होता, मोठा शॉट आक्रमक होण्याचा होता, पण याच वेळी नक्कीच समाधानचा चांगला चेंडू होता. बाहुबली मध्ये कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये टप्पा गरजेचा आहे मित्रांनो. जुनेद पुन्हा जुनेद याला पाहतोय, येणारा लास्ट चेंडू असणार आहे, धावसंख्या 21, 2 गडी बाद. नक्कीच दर्जेदार गोलंदाजी अजूनपर्यंत केले, कारण 2 षटकार लागवल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केला आणि बोलत तुझी एक तर दुसरी माझी आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये अप्रतिम दर्जेदार. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज. आमचे कॅमेरामॅन नक्कीच चांगला कॅमेरा वर्क पाहतोय आपण, शहबाज खलीब आणि सोबान यांचा. आम्हाला संघाचे तुफेल सर आपण मौजूद आहेत, लाईव्ह करर, त्यांचा पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पटवलेला चेंडू आणि एकच धाव, दुसरा चेंडू, दुसरा धाव घेण्याच्या नात्यात दुसरा धाव पण भेटणे मित्रांनो. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावांनी 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 23, येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये 24 धावांचा आव्हान असणार आहे. टार्गेट सेट आहे, डिफेंडेबल टोटल 24 धावांचा आहे. प्लीज सबस्क्राईब द चॅनल स्पोर्ट स्ट्रीम. किती ओव्हरची मॅच आहे? कितना ओवर का मैच है? 3 अंपायर, 3 ओवर का मैच. रन संख्या कुछ बैक कर रहा है 2 ओवर के खात्मे के बाद. अगली गेंद उड़ाना चाहते थे, गेंद को शानदार गेंद दी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये चालू आहे. धाव संख्या आहे 23 अजूनपर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकात गोलंदाज आपण पाहतोय. याच वेळी उडवला चेंडूला 1 धाव नक्कीच भेटेल. दुसऱ्या धावाला का नक्कीच अप्रोच करणार का? दुसरा धाव नक्कीच कंप्लीट केला. धाव संख्या 25, 2 गडी बाद. जुनेसाठी पहिल्या दिवशी आलोय. 2 षटकार लगवले तर 500 रुपयाचा पारितोषिक. हा चांगला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार अरकमच्या बॅटमधून येतोय मित्रांनो. आक्रमक झालाय फलंदाज, अक्रमच्या बॅटमधून आलाय. नक्कीच षटकार. अरकम ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच काय फटका होता, अप्रतिम दर्जाचा फटका. लॉंगांच्या वरून षटकार खेचलाय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॅटीची नक्कीच दुसरा धाव घेण्याच्या नादात बघूया रनआउट होतोय का. पुन्हा एकदा नक्कीच दाखवले थोडीशी रनच नाही आहे मित्रांनो. धावच घेते नाही. 1 शॉट आहे म्हणजे 1 रनआउट आणि 1 1 शॉट म्हणजे हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. मैदानाची धाव संख्या आधी आता आलाय तो टीमचा कॅप्टन मिलिंद गोसावी. पुन्हा एकदा आरकम उडवलाय चेंडूला. पुन्हा एकदा का चेंडू जातोय सीमारेषा पार. यस 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 मॅक्सिमम. अरकमच्या बॅटमधून दुसरा षटकार. काय गोलंदाजी झाली मित्रांनो. संध्याकाळच्या सत्रात नक्कीच प्रेक्षकांना जागी केला या खेळाडूने. 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके आले. दर्जेदार फलंदाजी. पुन्हा एकदा राईट मोहर द विकेट ना.
याच वेळेला चेंडू येते निर्धाव. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38 टार्गेट. 38 धावांचा टार्गेट असणारा 38 धावा. आरकमच्या बॅटमधून लगेच काय धाव आले. 2 षटकार ठोकले. अठरा चेंडू आणि 38 धावा. 18 चेंडू 38. गोलंदाजी मार्क मैपूत. आरकम आपल्या संघात जुळला गेल्या मित्रांनो. काय षटकार डोकली. दोन्ही कॅमेरामॅनला विनंती असणार आहे आपला ब्राईटनेस वाढवून घ्यायचा आहे. बॉलर गोलंदाजी मार्केवरती मैपूत याला पाहतोय आपण. आरकम काय फलंदाजी होती मित्रा. नक्की 2 षटकार ठोकलेत. झोपलेले उठले. प्रेक्षक झोपले होते. झोपलेले उठलेत मित्रांनो. काय नक्कीच फलंदाजी चांगली होती. अप्रतिम दर्जेदारची फलंदाजी आरकम यांनी केले. सोमनाथ स्ट्राइक वरती फलंदाज. सोमनाथ नॉन स्ट्राइक वरती फलंदाज आपण अमोलियाला पाहतोय. गोलंदाजी मार्ग मैफूज. चेंडू 18 चेंडू मध्ये नक्कीच 38 धावांचा आव्हान असणार. प्रेक्षक झोपले होते. झोपण्यात न उठले. का उठले. आक्रमची फलंदाजी. नक्कीच पहिला चेंडू स्वेअर असणार आहे. स्वेअर 12 असणार आहे. पहिला चेंडू वाईट आहे. धावसंख्या 1. सोमनाथ स्ट्राइक वरती असणार. पहिला चेंडू राईट अप ऑन द विकेट. फुलटा चेंडू प्रहार केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव भेटेल. 1 धाव धावसंख्या. थोडीशी खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा बघायला गेलं तर आकिब होता तिथं. नक्कीच उपकप्तान आपण पाहतोय आकिब याला. आणि कॅप्टन म्हणून मिलिंद गोसावी यांना आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पहिल्याच षटकात गोलंदाजी मार्केवरती मैफूज याला आणला. त्याच्यावरती भरोसा दाखवला. त्याच्यावरती नक्कीच जोर टाकला. आणि मैफूजला नक्कीच जो भरोसा दिला कॅप्टन त्याच्यावरती खरा उतरणं नक्कीच गरजेचं आहे. पहिल्याच चेंडूवरती 3 धावा. पहिला वाईट. दुसऱ्या 2 धावा. नक्कीच धाव संख्या 3 झाले. स्ट्राइक वरती सोमनाथ आहे. याच वेळी चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा नक्कीच पुन्हा एकदा आपण मैपूजाला पाहतोय. याच वेळी चांगला फटका. किरण आहे. पकडले कॅच.
आणि सोमनाथ जावं लागेल डगआउट मध्ये. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगली कॅच घेतले अजूनपर्यंत क्षेत्ररक्षक किरण होता. किरणने पण काय चांगली फलंदाजी केली होती. धावसंख्या 3, 1 विकेटचा पतन झालं मित्रांनो. एक गडी बांधला. महफूज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आले, तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच विकेट भेटला. कमबॅक केला गोलंदाज महफूज याने. अल्जामिया पालगड बी आणि भरणेच्या विरुद्ध हा सामना नक्कीच चांगली लढत पाहतोय. पुन्हा एकदा आज चेंडूला पुल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथं, पकडतील कॅच आणि जातील बॅक टू दी पॉइंट. गोल्डन डकचा शिकार फलंदाज आपण पाहत होतो आकाशियाला. नक्कीच अल्जामिया बी संघ नक्कीच आक्रमक झालाय. याच वेळी संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो होतात ना संध्याकाळची चाय आणि मोठ्यांची राय घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण पाहतो नक्कीच मिलिंद गोसावी हा कॅप्टन आहे. अग्रेसिव्ह कॅप्टन्सी अजूनपर्यंत दाखवली मैदानाच्या आतमध्ये. महफूज 4 चेंडू फेकले, 2 विकेट गडी बाद. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा किरण आहे तिथं आणि याच वेळी हॅट्रिक पुरी करतो महफूज. काय अप्रतिम गोलंदाजी आहे. हॅट्रिक कंप्लीट होते. एकदा जोरदार झाले होऊन जाऊ दे महफूज साठी. मुक्त्यार मालदार यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 5 चेंडू झाले, 1 चेंडू आणा बाकी आहे आणि किरणची फिल्डिंग अप्रतिम आहे मित्रांनो. 2 कॅच पकडलेत अजूनपर्यंत. रनिंग कॅच होती. नक्कीच ताल्या वाजल्या पाहिजे त्याच्यासाठी पण पहिली हॅट्रिक ह्या टुर्नामेंट मध्ये पटकवली गेलेली आहे मित्रांनो. महफूजच्या नावावरती कोडली गेलेली आहे. 5 चेंडू 3 धावा, 3 गडी बाद. काय तेज तराट गोलंदाजी आहे बघा. 3 विकेट गेले जास्तीत जोश होता आणि काय जोश मध्ये चेंडू फास्ट टाकला होता. 1 षटकाचा खेळ समाप्त होती. धावसंख्या 4, 3 गडी बाद. मैदानाच्या मध्ये रोमांचक मुकाबला. संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो मॅच थोडेसे बोरिंग चालू होत होते. त्याच मॅच मध्ये नक्कीच एक अल्जामिया पालगड भंडेच्या विरुद्ध मॅच आणि हा मॅच मध्ये प्रेक्षक झोपले होते, झोपलेत न उठलेत आणि मॅच पाहतात मित्रांनो. बॅटिंग करताना अर्कम यांनी नक्कीच प्रभावित केला. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना महफूज यांनी नक्कीच काय गोलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा त्याच अर्कमला आपण पाहतोय ना गोलंदाजी मार्कावरती आमंत्रित केल्या गेल्या मित्रांनो. पहिल्या षटकात फक्त 4 धावा, 3 गडी बाद. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कावरती अर्कम येतोय. याच वेळी चेंडूसाठी वाईट. धावसंख्या 4, धावसंख्या 5, 3 गडी बाद. स्वप्नील स्ट्राईक वरती असणार. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण अमोल याला पाहतो. अमोलला अजूनपर्यंत स्ट्राईक वरती आणला गेला नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. नक्कीच एसटी रक्षकाच्या हातात चेंडू जातो. मिलिंद गोसावी जो कॅप्टन आहे, अग्रेसिव्ह कॅप्टन आपण अजूनपर्यंत पाहतो. नक्की चांगली गोलंदाजी आहे. अर्कम यांनी फलंदाजी करताना 2 षटकार लगवले होते मित्रांनो. प्रेक्षकांना जागे गेले. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना महफूजने प्रभावित केलं. दुसऱ्या षटकात अर्कम आलाय आणि अर्कम काय चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 5, 3 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण परगतीवरती पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची एज लागते. चेंडू जातो डिक्लेरेशन एरियामध्ये. 1 धाव, 1 धाव. धावसंख्या 6, 3 गडी बाद. टार्गेट 38चा आहे. अर्कम नक्कीच अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या भरणी संघाला अजूनपर्यंत थांबवली गेली मित्रांनो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा थांबवलाय फलंदाजाला. नक्कीच चांगला कटर केंद्र अजूनपर्यंत गोलंदाजी होती मैदानाच्या. चेंडू पुन्हा एकदा फिरतोय, हलतोय आणि जातोय एक्स्ट्राच्या हातात. याच वेळी उडवलाय. चेंडूच्या खाली येतात महफूज. पकडतील काय कॅच, जातील मैदानाच्या बाहेर. फलंदाज काय गोलंदाजी चालू आहे. 6 धाव्यावरती 4 गडी बाद. अमोल बॅक टू दी पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार. 3 चेंडू केले, बनवले नाही धावा. पुढचा फलंदाज समाधान आलाय. समाधानी गोलंदाजी करताना चांगली अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली होती. फलंदाजी करताना नक्की तुम्हाला प्रभावित करावं लागेल मित्रांनो. गोलंदाजी करताना अर्कम यांनी काय गोलंदाजी केले.
पुन्हा एकदा पाहायला भेटेल पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 7. 8 चेंडूंनी 32 धावा. मैदानाच्या मध्ये समीकरण बनते. संध्याकाळच्या 17 मित्र नक्कीच काय मॅच, रोमांचक मॅच पाहायला भेटते. धमाकेदार मॅच पाहायला भेटले. पुन्हा एकदा चांगला फटका. धाव संख्या 1च भेटेल. डिक्लेरेशन एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव संख्या 8. 4 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा केलं प्रगतीवरती. 1 चेंडू आणणं बाकी आहे. स्वप्नील 3 चेंडू गेले, 2 धावावरती फलंदाजी करतोय. 7 चेंडू 30 धावांचा रिक्वायर्ड असणार आहे. 7 चेंडू 30 धावांचा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा अक्रम उडवला चेंडूला. 1 बाउन्स. सी मारेगा बार. येतोय दणदणीत कणकणीत चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 12. येणारे चेंडू 6 चेंडू मध्ये 26. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या मध्ये किरण एक गोलंदाज चांगला आहे. किरणच्या हातामध्ये चेंडू देतील काय पाहायला भेटेल मित्रांनो. पण पुन्हा एकदा सैफ याला गोलंदाजी मार्गावरती सज्ज केला गेलेला मित्रांनो. याच्यावरती भरोसा दाखवला गेला. 7 चेंडू 26 धावा. जोपर्यंत स्वप्नील आहे, जोपर्यंत समाधान आहे, तोपर्यंत मॅच मध्ये रोमांच वाढणार आहे. जोपर्यंत स्वप्नील अमोल आहे, जोपर्यंत अमोल आहे तोपर्यंत मॅच मध्ये रोमांच वाढणार आहे. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू होता. 1 धाव भेटेल. पुन्हा एकदा अमोल दुसऱ्या धावासाठी पाठी फिरेल का. नक्कीच दुसरा धाव घेतलाय. 2 धावांनी धाव संख्या. 14 धावांवरती 4 गडी बाद झालेत. सैफ गोलंदाजी मार्गावरती आला. सैफने पहिल्या चेंडूवरती नक्कीच चांगला चेंडूचा शॉर्ट पिच चेंडू पास होता. रफ्तार होती चेंडू मध्ये. फलंदाज अमोलला काय संबंध नव्हता. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया 5 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा 1.5 चेंडू येणार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पिचीच्या बाहेर हा पिच केलेला चेंडू. पंचांचा इशारा डेट चालाय. 5 चेंडू 24 धावा. 4 षटकार आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच वाढेल. मॅच जाईल बर्ने घेऊन. पुन्हा एकदा बघूया संध्याकाळचं सत्र कुणाच्या नावावरती होतंय. बर्ने या अल्झामियाबी उडवलाय. पण चेंडू फक्त हवामध्ये पुन्हा एकदा पंख लावून होता. त्याच्या खाली होत सैफ. पकडले झेल फलंदाज बाद. 4 चेंडू 24. अजूनपर्यंत मॅच मध्ये जान आहे, जीवन आहे. मॅच अजूनपर्यंत जिवंत आहे. कारण 4 चेंडू 24. 4 चेंडू 24. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत रोमांच पुन्हा एकदा वाढणार. जाऊया गोलंदाजी मार्गावरती सैफ. बॅटची एज आहे. मिलिंद गोसावी कॅप्टननी पकडले कॅच. फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. काय गोलंदाजी आहे. 7व्या विकेटचा पतन. सैफ हसतोय. काय गोलंदाजी केल्या. सुमित आला आता. सुमितची पाहूया आपण. ऑस्ट्रेलियासाठी सुमितने काय फलंदाजी केली मित्रांनो. सुमित आहे तो. हा सुमित आहे. पाहूया. काय तेच तर हार चेंडू अजूनपर्यंत सैफने प्रभावित केला या षटकामध्ये. नक्कीच 4 चेंडू फेकले आणि धाव खर्च केले 2. आणि जर्सी नंबर 18 म्हणजे विराट कोहली याला आपण कधी गोलंदाजी करताना पाहत नाही, पण सैफ याला पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया. 4 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 14 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 विकेट माघारी पलटलेत. पुन्हा एकदा काय चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. मिलिंद गोसावी विकेट किपर मध्ये काय प्रथम दर्जाची कामगिरी पटकवली मित्रांनो. 1 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. बर्ने संघ बॅकफूट मध्ये ढकलला गेला मित्रांनो. 6 विकेट. बॅक टू दी पवरिंग गेल्यानंतर लोअर ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या मध्ये फलंदाजी करतायत. याच वेळी थोडासा भटकलाय. देशाची भटके तो पडेंगे फटके. या क्रिकेटचा मित्रांनो समीकरण आहे. 1 चेंडू आणि 23 धावांनी असताना पुन्हा एकदा देशाची भटकलाय गोलंदाज. 1 चेंडू 23. 15 रन. 6 विकेट. लास्ट चेंडू
आज वेळी उडवलाय आणि ही मॅच जिंकले अल्जामिया पालगड बी हार्डलक बॉयज भरणे नक्कीच तुम्ही आला लढला जिंकला आणि क्रिकेटचा खेळ तुम्ही जिंकला आज पुन्हा एकदा तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक सुरेंद्र नादगावकर घेतोय आजच्या